श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 938. आपण गेल्या कथा विभागामध्ये रावण आणि बिभीषणाच्या संवादाची परिणती बघितली. बिभीषणाने जो वेदसंमत आहे, जो ग्रंथसंमत आहे, जो गुरु वचनांशी अनुकूल आहे असा बोध रावणाला केवळ त्याच्या हितासाठी म्हणून सांगितला. स्वतःच्या कुठल्या स्वार्थाची देखील त्याने तमा बाळगली नाही. परंतु त्या बदल्यात अहंकारी रावणाने बिभीषणाला जणू काही मृत्यूदंड सुनावला. खल तो ही निकट मृत्यू अब आई. अशा पद्धतीने रावण अत्यंत संतप्त होऊन बिभीषणाला मृत्यूदंड देण्याची भाषा बोलू लागला. माझ्या नगरामध्ये राहतो, माझं अन्न खातो आणि रिपूचा उत्कर्ष मला सांगतोस. कधी तुझ्या बंधूचं महिमा असा गायलेला मला आठवत नाही रे. माझ्या या भुजबळाच्या आधारावरती मी या त्रैलोक्याचा स्वामी झालो, तरी देखील तुझा माझ्यावरती विश्वास नाही. तू मला बोटचेपी नीती सांगतोस. एक काम कर, त्यापेक्षा शत्रू पक्षाच्याच गटामध्ये जाऊन सामील हो आणि त्यांनाच ती नीती सांग. अशा पद्धतीने रावणाने संतापून असं कही की नेसी चरण प्रहारा. बिभीषणावरती एक जोरदार लाथेचा प्रहार रावणाने केला. बिभीषण त्या पायऱ्यांवरून कोसळून खाली पडलेला आहे. एका बाजूला मुकुट, एका बाजूला शेला. सगळ्या मंत्रिमंडळाच्या उपहासाचा विषय बिभीषण झालाय. तरी देखील पुन्हा पुन्हा रावणाच्या चरणी जाऊन त्याला समजवण्याचा आटोकाट प्रयत्न बिभीषण करत आहे. इथं कैलासपती महादेव पार्वतीला संत चरित्राची ही महती सांगतात की उमा संत कै इह ही बडाई, मंद करत जो कर ही भलाई. असं हे दिव्य संत चरित्र आहे उमे. बघ, एवढा अपमान करूनही संत त्याच्याबद्दल निराश होत नाही. राम भजे हित नाथ तुम्हारा. अशा पद्धतीने बिभीषण पुन्हा पुन्हा रावणाला त्याचं हित सांगतो. आणि मग शेवटी एका टप्प्यावरती बिभीषण सर्व सचिवांना घेऊन आकाश मार्गाने रामाच्या दिशेने जायला निघतो. राम सत्य संकल्प प्रभू सभा काल बसतोरी, मै रघुबीर सरन अब जाऊ देहुजनी खोरी. अशा पद्धतीने रामाला शरणागत निघालेल्या या बिभीषणाचा या चरित्राचा पुढील टप्पा गोस्वामीजी गाऊ लागतात. अस कही चला बिभीषण जब ही आयुहीन भये सब तबही, साधु अवज्ञा तुरत भवानी, साधु अवज्ञा तुरत भवानी, कर कल्याण अखिल कै हानि. रावण जब ही बिभीषण त्यागा, भयहु विभव बिनु तब ही अभागा. चले हर शिर घुनायक पाही, चले हर शिर घुनायक पाही, करत मनोरथ बहुमन माही. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा. देखियहु जाई चरण जल जाता, देखियहु जाई चरण जल जाता. अरुण मृदुल सेवक सुखदाता, जे पद परसि तरी ऋषि नारी. दंडक कानन पावनकारी, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा. जे बद जनक सुता उर लाए,
जे पद जनक सुताऊर लाए, कपट कुरंग संग धर धाय, हर उर सर सरोज पद जेई, अहो भाग्यमय देखियहु तेहि, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, जिन पायन के पादुकनी, भरतु रहे मन लाई, ते पद आजु बिलो की हूँ, इन्ह नयननी अब जाई, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सियावर रामचंद्र प्रिय हो. सज्जनो, आपण अरण्यकांडामध्ये प्रभू रामचंद्रांनी जी माता शबरीला नवविधा भक्ती सांगितली, त्यातील एक एक भक्तीचं सूत्र आपण विस्ताराने अभ्यासलं होतं. आपल्याला आठवतच असेल की त्यामध्ये जी प्रथम भक्ती आहे, त्यामध्ये गोस्वामीजींनी अत्यंत अचूक अशा शब्दांची रचना केली आहे. प्रथम ही भगती कर संतन संगा. प्रथम भक्ती या नवविधा भक्तींमध्ये जर कुठली असेल तर संतांचा तू संग कर. हे शबरी, परमार्थ प्राप्तीसाठी संतांची संगत प्राप्त होणं हे अत्यावश्यक आहे. हेच सूत्र जणू काही प्रभू रामचंद्रांनी या नवविधा भक्तीतील प्रथम सूत्र सांगताना शबरीच्या माध्यमातून तुम्हा आम्हा प्रत्येकाला सांगितलंय. इथं जी शब्दाची अचूकता मी आपणास म्हटलं, त्यामध्ये त्यांनी प्रथम भगती कर संतन संगा. संतांचा संग तू कर. संतांची साथ कर असं म्हटलेलं नाहीये, संतांचा संग कर असं म्हटलेलं आहे. काय फरक आहे बरं संतांची साथ आणि संतांचा संग यामध्ये? श्री महाराज यासाठी फार सुंदर उदाहरण द्यायचंय. श्री महाराज आपल्या नित्य प्रवचनांमध्ये म्हणतात की दररोज एक रेल्वे गाडी काशी यात्रेला म्हणजे वाराणसी रेल्वे स्टेशनला जायची. दररोज तिची काशी यात्रा घडते असं आपल्याला म्हणता येईल का? म्हणजे तसं बघितलं तर सर्वात जास्त पुण्य श्लोक ती रेल्वे गाडी व्हायला पाहिजे. परंतु रेल्वे ही कधीही पुण्यश्लोक होत नाही. एकदा नाही, 1000 वेळाला जरी तिच्या हातून काशी यात्रा घडली तरी तिच्या असलेल्या जाणीव शून्य अवस्थेमुळं ती वाराणसीची साथ करू शकते, परंतु ती वाराणसीचा संग करू शकत नाही. सज्जनो, सत्संगतीमध्ये संतांच्या सोबतीला राहणं हे देहाच्या आधाराने प्रत्येकालाच जमेल असं नाही. संत आपल्या आयुष्यामध्ये जरी आला तरी आमची ओळखण्याची पात्रता किती आहे हा देखील एक मुद्दा वादाचा राहतोच ना. इथं प्रत्यक्ष रावणाच्या जवळ एवढा मोठा परम वैष्णव संत, ज्याला हनुमंताने येऊन अनुग्रह दिला, ज्याने प्रत्यक्ष हनुमंताच्याकडून रामकथा ऐकली, असा अधिकारी पुरुष विभीषण रावणाच्या दरबारात आहे. परंतु रावणाने आपल्या भावातलं संतत्व ओळखलं का? त्याने विभीषणाचा संग केला का विभीषणाचा साथ आपल्या आयुष्यभर केला? हा प्रश्न आपण स्वतःच विचाराधीन घ्यावा. अनेकदा आपल्या घरांमध्येच, आपल्या अवतीभोवतीच सत्पुरुष घुटमळत असतो, परंतु त्या सत्पुरुषाची ओळख आमच्या अंतःकरणात किती वेळा होते? बघा, प्रत्यक्ष श्रीखंड्या संत एकनाथांच्या दारामध्ये एक नाही, दोन नाही, तब्बल एक तप 12 वर्ष होता. परंतु या श्रीखंड्याने अशी काही मायेची झालर स्वतःवरती ओढून घेतली होती की संत एकनाथांसारखा देखील अधिकारी सत्पुरुष या श्रीखंड्याच्या स्वरूपाला जाणू शकला नाही. तशीच काहीशी अवस्था संत देखील या समाज जीवनामध्ये धारण करून राहत असतात.
लोकासी रूप न कळेची मनुष्य वाटे. अशी आमची अवस्था या संतांनी स्वतःवरती ओढवून घेतलेल्या या मायेच्या झालरी पायी होत असते. आम्ही ओळखूच शकत नाही संतांना. त्यामुळं संत संगतीमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की संत कोणाला म्हणायचं. दुसरी गोष्ट, जर समजा संताला आम्ही ओळखलं तरी देखील आमच्या अंतःकरणाचा पूर्ण विश्वास त्याच्यावरती बसणं हे आणखीन कठीण होतं. कारण आमची देहबुद्धी जागृत असते. प्रत्येक ठिकाणी आम्ही संताचं इव्हॅल्युएशन, संताचं परीक्षण हे देहाच्या पातळीवरती करतो. एखादेच शतकामध्ये पूज्य भाऊसाहेब केतकरांसारखे होतात की ज्यांना श्री महाराजांनी गदगला फक्त विचारलं की भाऊसाहेब तुम्ही इथं कुठं. याचा अर्थ भाऊसाहेबांनी ओळखून घेतला की आपण श्री महाराजांच्या सेवेत गोंदवल्याला असायला हवं होतं. आपण इथं कुठं आहोत. आणि केवळ या एका शब्दावरती आपलं एवढं मोठा प्रपंच घेऊन भाऊसाहेब गोंदवल्याच्या एका छोट्या खोलीमध्ये आपला मुक्काम करतायत आणि श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नामस्मरण आणि रामभक्तीमध्ये आपला काळ व्यतीत करतायत. तो एकदा बसलेला विश्वास हा पूज्य भाऊसाहेबांचा एखाद्या अखंड शिळेसारखा आयुष्यभर त्यांनी आपल्या हृदयामध्ये सांभाळला. श्री महाराजांच्या या मानवी देहाच्या असलेल्या कृतींमुळं, त्याच्या कार्यकारण भावामुळं पूज्य भाऊसाहेबांच्या अंतःकरणामध्ये कधी भेदच निर्माण झाला नाही. अनेकदा संत ओळखला जातो, परंतु संतावरती कायमस्वरूपी विश्वास ठेवून त्याची साथ करण्याची प्रवृत्ती आमच्या अंतःकरणात राहत नाही. कारण अंतःकरणाने त्या संताचा निष्ठापूर्वक संगच केलेला नसतो. तिसरी गोष्ट होते की कदाचित त्याच्याबरोबर आम्ही विश्वासाने राहूत देखील, संग देखील करूत, परंतु त्याच्याकडून जे प्राप्त करायचंय, जो सत्सत विवेक आम्हाला त्याच्याकडून घ्यायचा आहे, त्याविषयी आम्ही संताचा समागम कधी करणार नाही. आम्ही संताच्या बरोबर राहूत, विश्वासाने त्याच्याबरोबर आयुष्यभर आम्ही कदाचित साथ देखील निभावूत, परंतु त्याच्याकडून भगवंताचं प्रेम आम्हाला लागेल. या प्रपंचातलं, या दृश्य जगातलं मन आपलं बाजूला हटून भगवंताच्या नामामध्ये आपलं मन कसं रंगेल, अशी पृच्छा आम्ही संताच्या साथीमध्ये कधी केलीच नाही. ही देखील आमच्या जीवनाची एक दैन्यावस्था असू शकते. आणि त्यामुळं संताच्या बरोबर देहाच्या आधाराने राहणं आणि त्याचबरोबर संताच्या असलेल्या वृत्तीशी, त्याचं अंतःकरण जिथं आहे त्या स्थितीशी संग करणं हे अत्यंत नशीबवान, किंबहुना मी म्हणेन लाखात एखाद्यालाच शक्य होऊ शकतं. मग संत संग म्हणजे काय? सज्जनो, आपण बघतो की संसारामध्ये देखील कधी कधी उद्वेगाने आपण घरामध्ये बोलून बसतो की तुम्हाला माझं मन कधी कळणार. देहाने दोन व्यक्ती एकत्र आहेत, परंतु एखाद्या व्यक्तीचं मन कुठं आहे याचा पत्ता कित्येकदा दुसऱ्या व्यक्तीला आयुष्यभर देखील लागत नाही. संत संग म्हणजे सद्गुरूंनी आपलं मन जिथं ठेवलेलं आहे त्या मनाशी तादात्म्य होणं. मग त्यासाठी तुम्ही देहाच्या बरोबर संताच्या साथीमध्ये आहात किंवा नाही हा प्रश्न तिथं दुय्यम ठरतो. संताच्या बरोबर राहण्याचे निश्चितच फायदे आहेत, कारण की संताच्या दारात जरी नुसतं पडून राहिलं तरी हळूहळू आपल्या चित्त प्रवृत्ती बदलत असतात. परंतु ज्या चित्त प्रवृत्तींना अंतःकरणातून बदलायचंय ते अंतःकरणच जर आपण संत प्रवृत्तीशी तादात्म्य केलं तर आम्हाला संत संग हा स्वाभाविकपणे घडतो, हे लक्षात घ्या. आणि इथं रावणाने बिभीषणाच्या अंतःकरणाशी, त्याच्या मनाशी आपलं मन हे कधी जुळवलंच नाही. कधीही बिभीषणाच्या हर मंदिरतः भिन्न बनावा या अशा महालाचं दर्शन घेऊन त्याच्या मनामध्ये विचारच आला नाही की हा बिभीषण नेमका करतो तरी काय.
इतर राक्षसांच्या या असलेल्या असमाधानाच्या समोर बिभीषणाच्या अंतरंगात असलेली शांती, समाधान ही रावणाला कधी त्याच्याविषयी वेगळा विचारच करू देण्यासाठी भाग पाडत नव्हते. कुठला संग होता रावणाचा? हे केवळ देहाचे संबंध होते रावण बिभीषणाचे. त्यामुळं संत बरोबर येऊनही रावणाचा संग हा बिभीषण रूपी संताशी कधी घडलाच नाही. तो आपला एक सावत्र भाऊ आहे, तो आपला एक चाकर आहे. या रूपानेच बिभीषणाला रावणाने कायम पाहिलं. ज्या पद्धतीने सुग्रीवाची दृष्टी देखील हनुमंताकडे पाहण्याची तशीच राहिली. ज्या हनुमंतावरती रामाने सुनसुत तोही उरीनमय नाही, अशा पद्धतीच्या रामाचे ऋण या हनुमंताच्या द्वारे झालेल्या कार्यातून देखील राम स्वतः सांगतोय की मी फेडू शकत नाही. अशा हनुमंताची असलेली ही प्रभू रामचंद्रांच्या हृदयातली जागा कदाचित सुग्रीवाला देखील कळू शकली नाही. त्यामुळे केवळ रावण हा राक्षसी प्रवृत्तीचा होता म्हणून त्याला बिभीषण कळाला नाही, हे देखील विधान कदाचित अर्धसत्य राहील. तसेच आम्ही देखील परमार्थात जप तप साधन सर्व काही करू, परंतु बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीच्या हृदयामध्ये असलेल्या संतत्वाला आम्ही ओळखू शकत नाही. आमच्या अहंकारापायी आपण केवढे मोठे साधक आहोत आपल्याला कोण सांगणार, अशा भूमिकेतून समोरच्या व्यक्तीच्या आतमध्ये असलेल्या काही अंशी संतत्वाला देखील आपण जाणू शकत नाही. आपण त्याचा देखील उपमर्द करतो, त्याचा देखील अपमान करतो. रावणाप्रमाणे आपण देखील कदाचित शारीरिकरित्या नाही, परंतु अंतःकरणामध्ये निंदेचे अनेक प्रहार या संत प्रवृत्तीवरती करतो. आणि सज्जनो, परमार्थामध्ये तुम्ही जप किती करता, साधन किती करता, तुमची मानसपूजा किती श्रेष्ठ आहे, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना किती नित्यनेमाने करतात, हे जेवढं महत्वाचं आहे त्याही पेक्षा कदाचित अत्यंत महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्या या परमार्थिक साधनेमध्ये कधीही कुणाची निंदा करत नाही ना, कुणाचा उपमर्द करत नाही ना, आणि त्यातही विशेषत्वाने तुमच्याकडून कुठल्या संत प्रवृत्तीचा अपमान होत नाही ना. परमार्थामधली सगळ्यात मोठी अपराधीपणाची स्थिती जर असेल तर आपल्याकडून एखाद्या संत पुरुषाच्या, एखाद्या सत्पुरुषाचा अपमान करणं, त्याची मानसिक निंदा करून, त्याच्यावरती या निंदेचे प्रहार करून त्याचा अपमान, त्याचा उपमर्द करणं. आणि अशा अपमानाने संत पुरुष हा कसा आपल्या जीवनातून निघून जातो. एक मध्यंतरी फार छान वाक्य वाचनात आलं होतं की आपण जेव्हा एखाद्या चांगल्या व्यक्तीला दुखवतो ना, तेव्हा ती चांगली व्यक्ती तुम्हाला कुठलाही विरोध करत नाही, कधी तुमच्याशी प्रतिकार करत नाही. जसा एखादा पाऱ्याचा कण हा स्वाभाविकपणे हातातून निसटून जावा, त्या पद्धतीने ती व्यक्ती अत्यंत सहजतेने तुमच्या आयुष्यातून निघून जाते. आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावरती त्या पोकळीची किंमत जाणवते, परंतु उशीर खूप झालेला असतो आणि आपला अहंकार पुन्हा काळाची चक्र मागे फिरवू शकत नाही. पुन्हा त्या संताचा जाऊन झालेल्या अपमानाची क्षमा याचना ते करू शकत नाही. आणि संत देखील या सर्व अवस्थांच्या पलीकडे जाऊन, या रागद्वेषाच्या पलीकडे जाऊन आपल्या आत्मानंदामध्ये रममाण झालेला असतो. तो या सर्व गोष्टींच्या पलीकडे प्रभू रामचंद्रांच्या स्मरणामध्ये स्थिरावलेला असतो. रावणाने लाथ मारलेली आहे, राजसभेमध्ये अपमान झालेला आहे, परंतु बिभीषण मात्र या सर्वस्वाचा त्याग करून अत्यंत सहजतेने एखाद्या पाऱ्याच्या बिंदूप्रमाणे लंकेमधून रावणाच्या या असलेल्या अहंकाराच्या गर्दीमधून बाहेर पडलेला आहे. असं कही चला बिभीषणु जबही, आयुहीन भये सब तबही. संत वृत्ती आपल्या अपमानाचा प्रतिकार करत नाही.
ती चाणक्यासारखी कित्येकदा आपल्या शेंडीची गाठ देखील सोडणार नाही. ती अत्यंत सहजतेने त्या गदाराळातून बाहेर पडते. परंतु ती बाहेर पडल्यानंतर तिथं असलेल्या या अहंकारी समाजाची काय अवस्था होते? गोस्वामीजी म्हणतात, आयुहीन भये सब तबही. हे सगळे जण जे राक्षसी वृत्तीचे अहंकारी जीव या लंकेमध्ये होते, ते सगळे जण आयुष्यहीन झाले. बघा, जोपर्यंत विभीषण तिथं होता तोपर्यंत ते आयुष्यमान होते, परंतु विभीषणाचा त्याग होताच ते आयुष्यहीन झाले. ही केवळ संकल्पना नाही, ही वस्तुस्थिती आहे. का? कारण मी आपणास कालच्याच कथाप्रवाहात सांगितलं की प्रभू रामचंद्र देखील या समुद्र किनारी कशाची वाट पाहत बसले होते. बेगी चलिय प्रभू आनिय भुजबल खलदल जीती निमिष निमिष करुणा निधी जाही कलप सम बीती, असं ज्या हनुमंताने रामाला सांगितलं आणि रामाने देखील लगेचच सुग्रीवाला सांगितलं की अब विलंब के ही कारण कीजे. मग जर तिथं एका क्षणाचा देखील वेळ दौडायचा नव्हता तर मग समुद्र किनारी येऊन थांबण्याची काय गरज होती? रामेश्वराची स्थापना करणं हे तर प्रभू रामचंद्रांच्या आराध्याविषयी असलेल्या प्रेमातून काही वेळामध्ये घडू शकलं असतं, परंतु प्रभू रामचंद्र अत्यंत स्वस्थपणे या समुद्र किनारी थांबले. ते एकाच व्यक्तित्वाची ते वाट पाहत होते आणि तो म्हणजे विभीषण. जोपर्यंत विभीषण लंकेमध्ये आहे, जोपर्यंत हा संत रावणाच्या मागे उभा आहे, तोपर्यंत रावणाला काय तिथल्या एखाद्या राक्षसाला देखील मारणं हे अत्यंत अवघड ठरणार आहे. त्यामुळं संत हा आपल्या पाठीशी उभा असणं हे आयुष्यमान असण्याचं लक्षण आहे. तर संताचा अपमान करून संताला आपल्या जीवनामधून घालवणं हेच आयुष्यहीन होण्याचं लक्षण आहे. इंदोरला श्री महाराजांच्या त्या चरित्रातला प्रसंग आहे ना, की ते एक पंडित, एक शास्त्री महाराजांच्या रामनामाविषयी अत्यंत पोटतिडकीने चिडून बोलत असतात. वेदांचं प्रामाण्य सगळ्या जनतेला सांगत असतात. म्हणतात, कशाला तुम्ही त्या बुवाच्या नादी लागलाय? राम 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 करून काही होणार नाही. एक दिवशी श्री महाराजांची आणि त्यांची भेट होती आणि मग तो वाद टिपेला जातो आणि ते म्हणतात की मला एखाद्या वेळेला रामनाम तेव्हाच घ्यावासं वाटेल जर मला वेड लागलं तर. रामनामाच्या विषयी एवढे कटुतापूर्ण ते बोलल्यानंतर श्री महाराज म्हणतात की जशी रामाची इच्छा असेल तसंच होईल. आणि त्या दिवशी रात्री ते झोपतात आणि त्यांना भ्रम काय होतो, वेड काय लागतं. हातामध्ये 2 जळत्या निखाऱ्यांना घेऊन रामनाम करत करत सगळ्या गावभर ते फिरत राहतात. धोतर फिटलं आहे, आपले कपडे मळले आहेत, याची देखील त्यांना शुद्ध राहत नाही. आणि मग श्री महाराजांच्या हृदयातलं हे संतपण, ही करुणा शास्त्री बुवांना शांत करते. सज्जनो, संताचा अपमान करून समस्त ज्ञान, समस्त शक्ती ही क्षणामध्ये ऱ्हास पावते. आणि हेच इथं गोस्वामीजी आम्हाला सांगतात की साधू अवज्ञा तुरत भवानी कर कल्याण अखिल कै हानी. साधूचा अपमान, साधूची निंदा, संत प्रवृत्तीला अशा पद्धतीने चरण प्रहार करून ज्या रावणाने लंकेतून हाकलून दिलं, हाच तो क्षण होता जिथं रावणाने आपल्या आयुष्याची सीमा घालून घेतली. हाच तो क्षण होता की जिथं महादेवाची केलेली समस्त उपासना ही रावणाने शून्य करून टाकली. या उपासना रूपी समुद्रामध्ये ज्या या रावणाची ही प्रचंड शक्तीचा विश्वास तो घेऊन जगत होता, तो सगळा समुद्र जणू काही आटून गेला. हा संत रावणाच्या मागे उभा होता आणि त्यामुळं रावणाचं या त्रैलोक्यामध्ये साम्राज्य पसरलं होतं. सज्जनो, आपल्या जीवनामध्ये देखील जे काही आपण आज आहोत
कधीही हा गर्व करू नका की हे आपण आपल्या पुरुषार्थाने मिळवलंय, आपल्या प्रयत्नांनी, आपल्या कष्टाने मिळवलंय. हे कोणाच्या तरी कृपेचं फळ आहे बघा आपल्या जीवनामध्ये. ही विनयशीलता ठेवा. श्री महाराज म्हणतात, ज्याला मी माझा अनुग्रह दिला त्याच्या प्रपंचावरती आणि परमार्थावरती माझी सत्ता चालते. जर श्री महाराज आपल्या प्रपंचाचे देखील यजमान आहेत, मालक आहेत, स्वामी आहेत, तर मग आपल्या जीवनामध्ये असलेली अनुकूलता ही त्यांच्याच इच्छेने, त्यांच्याच कृपेने आपल्याला मिळाली नाही असं आपण कसं बरं म्हणू शकतो? हे सर्व काही त्या श्री स्वामींच्या कृपेचं फळ आहे. आपला प्रयत्न हा त्यामध्ये जस्ट आयसिंग ऑन द केक म्हणता येईल अशा पद्धतीचा आहे. जगामध्ये प्रयत्न करणारे हजारो जीव आहेत जे परमार्थाशिवाय, जे गुरुकृपेशिवाय कार्य करतात, परंतु या सकर्तृत्वावरती केलेलं हे प्रचंड कार्य देखील बऱ्याचदा त्यांना अपयश देऊन जातं, जीवनामध्ये नैराश्य देऊन जातं. आणि या उलट गुरुकृपेचं फळ हे यश अपयशामध्ये देखील आपलं समाधान सांभाळतं. त्यामुळं आपल्या स्वामींना, आपल्या गुरूंना कधी जीवनात विसरू नका. आपल्या रामाला कधी विसरू नका. हे सर्व काही माझं आहे, माझ्या कर्तेपणाने मिळाले, हेच जणू काही रावणासारखं आपण आपल्या गुरुला मानसिकरित्या चरण प्रहार केल्यासारखं आहे. त्यामुळे कधीही आपल्या जीवनात या मी शब्दाचा वापर आपल्या जीवनातल्या उपलब्धीसाठी करू नका बरं. अन्यथा कर कल्याण अखिल कै हानी. आपल्या समस्त कल्याणाचा नाश करणारी ही कर्तेपणाची भावना आहे, ही आपल्या पुरुषार्थाची जाणीव आहे. गोस्वामीजी म्हणतात, रावण जबही विभीषण तागा, भयहु विभव बिनु तबही अभागा. रावणाने ज्या क्षणी विभीषणाला लाथ मारली आणि तत्पश्चात विभीषणाने रावणाचा त्याग केला, हा केवळ या दोन भावांच्या ताटातुटीचा क्षण नव्हता. विभीषणाच्या बरोबर समस्त लंकेची श्री संपदा, रावणाचं सद्भाग्य, हे सगळं काही विभीषणाच्या बरोबर लंकेमधून बाहेर पडत होतं. रावण जबही विभीषण त्यागा. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा अनेकदा घडणाऱ्या कर्मांचा पायगुण कोणाचा असतो हे आपल्या लक्षातच येत नाही. एकदा एक नवरा आपल्या जीवनाच्या संध्याकाळी आपल्या सगळ्या पुरुषार्थाच्या गोष्टी एका साधूला सांगत होता की माझे पहिल्यांदा 100 रुपये पगार होता, मग मी खूप प्रयत्न केले, माझं लग्न झालं, माझ्या नोकरीमध्ये मी प्रचंड कष्ट केले, माझा पगार लग्नाच्या नंतर 500 रुपये झाला. वाढता प्रपंच होता, मुलं बाळ होणार होती, मुलाबाळांच्या शिक्षणासाठी मी आणखीन कष्ट केले, माझा पगार 5000 रुपये झाला. मी खूप प्रयत्नांनी हा माझा संसार उभारला. यावरती तो साधू फक्त हसून म्हणतो, ठीक आहे, तुझी बाजू मी ऐकली, परंतु एक लक्षात घे, या मागे वेगळी वस्तुस्थिती देखील असू शकते. ती व्यक्ती चपापली, म्हणाली, वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी? अहो नाही, मी सांगतो ते सत्य आहे. म्हणाले, ऐक तर खरं, तुझं भाग्य केवळ 100 रुपयाचंच होतं जेवढा तुझा पगार होता, परंतु तुझी बायको लक्ष्मीच्या पावलानी आणखीन 400 रुपये घेऊन आली बरं तुझ्या घरात, आणि तिचा पुण्यांश तुझ्या मागे उभा राहिला, तुझा पगार 500 रुपये झाला. जेव्हा तुझी मुलं आली तेव्हा त्यांच्या वाटेचे पैसे तुझ्या पगारामध्ये जोडले गेले, तुझा पगार 5000 झाला. तुझे कष्ट जेवढे होते, तुझी किंमत 100 रुपयेच होती. हे तर त्या आलेल्या व्यक्तीचा पायगुण होता, आणि भगवंताने त्यांचं खातं केवळ तुझ्याशी जोडलं. केवढा मोठा विचार आहे. पूज्य राजेश्वरानंद सरस्वती हिंदीमध्ये म्हणतात, हर एक व्यक्ति उतना ही खाता है जितना उसका खाता है. प्रत्येक व्यक्ती तेवढंच खाऊ शकतो जेवढं त्याच्या खात्यामध्ये लिहिलेलं आहे. खरोखर आपल्या जीवनामध्ये असे अनेक व्यक्तित्व आपण त्यांच्याकडे निष्क्रिय या दृष्टीने पाहत असतो, परंतु ते आपल्याशी जोडले गेल्यामुळं आपल्या जीवनामध्ये सौभाग्य येतं, आपल्या जीवनामध्ये श्री येते. आपण त्या व्यक्तित्वांची कधी जाणीवच ठेवत नाही. आपण तर या सगळ्या वाढणाऱ्या ऐश्वर्याला केवळ आपणच जबाबदार आहोत या भूमिकेतून पाहत असतो.
आणि मग अशा व्यक्तित्वाला जर आपण आपल्या जीवनातून अपमानित केलं, असा चरण प्रहार करून जर आपण त्याला हाकलून दिलं, तर तो जाताना त्याच्या वाटेचा जो भाग आहे तो देखील आपल्या भाग्यातून घेऊन जातो. आणि त्याप्रमाणे रावण हा खरं तर दरिद्रीच होता, परंतु त्याच्या मागे असलेल्या संतरूपी बिभीषणाची ही ताकद होती की लंकेमध्ये एवढं प्रचंड ऐश्वर्य होतं. आणि बिभीषणाचा हा अपमान करून लंकेतून त्याला हाकलून देताच गोस्वामीजी म्हणतात, भयहु बिभव बिनु तबही अभागा. रावण हा केवळ आयुष्यहीनच झाला नाही, तर रावण हा वैभवहीन देखील झाला. रावणाच्याकडे असलेली समस्त संपदा, त्याची श्री, त्याचं सद्भाग्य, हे सगळं काही जे बिभीषणाच्या कृपेने लंकेमध्ये वास्तव्याला होतं, ते बिभीषणाच्या समवेत लंकेमधून निघून गेलं. सज्जनो, केवढा मोठा विचार रामायण आपल्याला जीवन जगण्यासाठी देतो. या विचाराच्या आधाराने आपल्या जीवनातील प्रत्येक व्यक्तीविषयी कृतज्ञ राहा. आपल्या जीवनात जे काही चढती क्रमान प्राप्त झालेली आहे त्यामागे केवळ आपलाच पुरुषार्थ आहे. या अज्ञानाच्या भूमिकेतून बाहेर या आणि जीवनातल्या प्रत्येक व्यक्तीला आदर द्यायला शिका. भले ती आपल्या जीवनामध्ये कदाचित आपल्याला निष्क्रिय वाटत असेल, तरी देखील आपल्या जीवनात त्याचं स्थान हे भगवंताने जे दिलंय आणि त्याचं भाग्य जे आपल्याशी जोडलेलं आहे, त्या प्रत्येक गोष्टीची जाणीव ठेवून आपण आपल्या संसारामध्ये राहावं. हेच या बिभीषण रावण संवादाच्या या अंतिम पर्वातलं सूत्र गोस्वामीजी आम्हाला सांगतायत. इथं रावण आता खजील होत जाणार आहे आणि बिभीषणाचा आनंद हा अत्यंत उत्कर्षाच्या दिशेने जाणार आहे. अशा या बिभीषणाचं चरित्र आपण आता या दोह्यातील उर्वरित चौपायांच्या आधाराने उद्याच्या कथा प्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय.